नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर पहा, आपले CTET साठी जे आपण व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे, याच्यामध्ये आज आपण काय करणार आहोत, NCERT जे 6वी इयत्ता आहे त्याचे पहिले 3 टॉपिक भूगोलाशी संबंधित आहेत. समाजशास्त्र या नावाने पुस्तक आहे पहा, 6वी NCERT. आणि या एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला भूगोल, इतिहास पाहायला मिळेल, नागरिकशास्त्र पाहायला मिळेल. आपले 3 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तो आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 6 टॉपिक नंबर 4 ते 6 जे इतिहासाशी संबंधित आहेत, महत्त्वपूर्ण आहेत CTET पेपर 2साठी. आपण काय करत आहोत पहा, CTET पेपर 2, CTET पेपर 2 SSTसाठी व्हिडिओ लेक्चरची सिरीज आपण चालू केलेली आहे. SST पेपर क्रमांक 2 CTET. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. पहा, मी पण KVSची स्टडी करत आहे, त्यामुळं थोडासा गॅप होत आहे, पण मी तुम्हाला शब्द देते की तुमची CTETची एक्झाम येईपर्यंत तुमची 6वी 7वी 8वी सर्व NCERTची जी पुस्तकं आहेत, तुम्हाला आता हे पेपर क्रमांक 2साठी SSTसाठी जी लागणारी आवश्यक पुस्तके आहेत ती कव्हर करून देण्याचं मी नक्की प्रयत्न करेन आणि 100% देईनच. तर पहा, आपल्या या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेशी संबंधित माहिती देत आहोत. तर आता आपण काय करत आहोत, CTETचे जे लेक्चर सिरीज चालू केलेले आहे त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, NCERT कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत पुस्तकातून, ॲक्च्युअल पुस्तकातून. त्याचबरोबर काही टॉपिक वाईज पण, म्हणजे थेअरी प्लस PYQ या प्रकारचे पण अपलोड लेक्चर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बाकीचे लेक्चर पण तुम्ही नक्की पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला मास वाढीसाठी पहा त्याच्यातून खूप जास्त मदत होईल. तर पहा, 4 नंबरचा टॉपिक आहे इतिहास की समय रेखा ए व उसके स्त्रोत. कालमापनाशी संबंधित हा इतिहासाचा टॉपिक आहे, टॉपिक क्रमांक 4. या 4 नंबरच्या टॉपिकपासून आपल्या 6वीच्या पुस्तकामध्ये समाजशास्त्र या नावाने जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये इतिहासाची सुरुवात होते. पहिलं बघा, आपण बागच्या 3 जे चॅप्टर होते भूगोलाचे पाहिले, त्याच्यामध्ये पण पहा सेम आहे. तर प्रत्येक चॅप्टरची सुरुवात एखाद्या कोटेशननं होते आणि याची पण आता इथं काय दिलेलं आहे, इतिहास अतीत एव वर्तमान के मध्य एव अनवरत संवाद है, यह संवाद है आज के समाज एव कल बीते समय के समाज के मध्य, हम अतीत के आलोक में ही वर्तमान समाज को पूर्णतः समज सकते हैं. कुणाचं आहे पहा, EH कार. इतकं जास्त महत्त्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा. जे जे महत्त्वाचं आहे ते सर्व हायलाईट केलेलं आहे. तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथे तुम्हाला विथ हायलाईट केलेली PDF भेटून जाईल. तर पहा, हम अतीत का अध्ययन किस प्रकार करते हैं, म्हणजे आता आपल्याला भूतकाळाविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा अध्ययन आपण किती प्रकारे करू शकतो त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पहा. आपको विज्ञान की कक्षा में पता चलेगा कि पृथ्वी का एक बहुत ही लंबा इतिहास है, जिसमें से हम मानव का इतिहास नवीनतम और एक छोटासा भाग आहे. आता इथं पहा, इथे एक काय दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पहा हा निळसर जो भाग आहे, इथं काय दिलेलं आहे, अरब वर्षापूर्वी म्हणजे अब्जावधी वर्षापूर्वी जे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या इथं मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे डार्क निळं दिलेलं आहे पहा, करोडो वर्षापूर्वी हा जो पोर्शन आहे, करोडो वर्षापूर्वी ज्या घटना घडून गेल्या त्या या सर्व निळ्या पोर्शनमध्ये मांडलेल्या आहेत. लाईट निळा जो आहे इथं अब्जावधी वर्षापूर्वी ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि इथं पहा, आता ग्रीनमध्ये काय दिलेलं आहे, वर्षपूर्व म्हणजे काही वर्षापूर्वी पहा, तर ज्या घटना घडून गेल्या त्या इथे मांडलेल्या आहेत. तर आपण पहिला समजून घेऊ पहा. अरब वर्षापूर्वी काय काय झालं, पृथ्वीची निर्मिती असेल, प्रथम कोशिकाए म्हणजे एक पेशीय सजीव निर्माण झाले, वातावरणामध्ये ऑक्सिजन, त्याच्यानंतर जीवाणू, हे सर्व काय आहे, ह्या घटना कधी घडलेल्या आहेत तर अब्जावधी वर्षापूर्वी. त्याच्यानंतर करोडो वर्षापूर्वी काय काय झालं पहा, तर इथं काय आहे, स्पंज एव कवक, प्रवाल, उभयचर कीट, मछली, केशुरुकी, शार्क, सरीसृप, डायनासोर, पक्षी, स्तनपायी आणि फुलेव मधुमक्खी आहे. हे सर्व या सर्वांची निर्मिती करोडो वर्षापूर्वी झालेली आहे पहा. त्याच्यानंतर आदिमानव आहे पहा, कोटी वर्षापूर्वीच्या घटना ही इथं दिलेल्या आहेत. तर अग्नीची निर्मिती, आदिमानवाची निर्मिती, होमोसेपियन्स, त्यांची होमोसेपियन्स मानवाची निर्मिती कधी झालेली आहे पहा, 3 लाख वर्षापूर्वी. त्याच्यानंतर लेखनकले कधीपासून अवगत झालेलं आहे तर 6500 वर्षापूर्वी. हे समजलं असेल तर पहा पुढे. आता जे जे महत्त्वाचं आहे तितकंच आपण पाहणार आहोत.
तर जीवाश्म म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर जीवजंतुओं के पदचिन्हों या पौधों के अवशेष चिन्ह जो की मृदा अथवा शिलाओं की परतों के बीच संरक्षित हे पाए जाते हे, त्याला काय म्हटलं जातं, जीवाश्म. आता जीवाश्म म्हणजे पहा थोडक्यात माहिती काय आहे, तर गाडले गेलेले काय पहा हवामानामुळे तापमान बदलामुळे काय झालेलं आहे, तर सजीव गाडले गेलेले आहेत पहा. वनस्पती असतील, काही सजीव असतील, मग त्याच्यामध्ये विविध प्राणी असतील, पशु असतील, मानव असेल, तर त्यांचे जे थर तयार झाले आणि त्या थरापासून किंवा लाखो वर्षानंतर त्याचे जे बनलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं, जीवाश्म म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर पहा भूविज्ञानी. आता इथं काय दिलेलं आहे, तर भूविज्ञानी पृथ्वी के भौतिक स्वरूप जैसे मृदा, पत्थरों, पहाड़ियों, पर्वत, नदियों, महासागरों एवं पृथ्वी के अन्य हिस्सों का अध्ययन करते हैं. आता भूविज्ञानी या स्वरूपामध्ये काय केलं जातं पहा, तर इथं काय दिले पहा, इथं भूविज्ञानी, जीवाश्म विज्ञानी, मानवविज्ञानी आणि पुरातत्व विज्ञानी हे काय आहेत, तर विज्ञानाच्या पद्धती आहेत. याच्यामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो ते सांगितलं जात पहा. तर आता भूविज्ञानीमध्ये काय केलं जातं, तर पहाडी, त्याच्यानंतर पर्वते, नदे, महासागरे, पत्थर म्हणजे आपले दगड, या सर्वांचं काय केलं जातो, अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर जीवाश्म विज्ञानी या शाखेमध्ये पहा, जीवाश्म के रूप में करोड़ों वर्ष पूर्व के पेड़ों, पशुओं और मानव के अवशेषों का अध्ययन करते हैं. त्याच्यानंतर मानव विज्ञानी याच्यामध्ये पहा, मानव समाज एवं संस्कृती का अतीत के लेकर वर्तमान तक अध्ययन करते हैं. त्याच्यानंतर पुरातत्व विज्ञानी, आता याच्यामध्ये कशाचं अध्ययन केलं जातं एवढंच फक्त लक्षात ठेवा, तर अवशेष जसे की पहा उपकरण, घड़े, पात्र, मणके, मूर्तियाँ, खिलौने, हड्डियाँ, पशु और मानव के दांत, जले हुए अनाज, घरों एवं ईंटों के हिस्से एवं अन्य वस्तुओं का उत्खनन करके अतीत का अध्ययन करते हैं. आता पहा भूविज्ञानी, जीवाश्म विज्ञानी, मानव विज्ञानी आणि पुरातत्व विज्ञानी. इतिहासामध्ये भूतकाळात काय काय घडलेलं आहे त्या सर्व अभ्यास करण्याच्या ह्या पद्धती आहेत. भूविज्ञानामध्ये पर्वत, नद्या, महासागर यांचा अभ्यास केला जातो. जीवाश्म विज्ञानामध्ये करोडो वर्षापूर्वी वनस्पती, प्राणी, पक्षी किंवा जे पशु गाडले गेलेले आहेत त्यांच्या अवशेषांचा अभ्यास केला जातो. मानवविज्ञानीमध्ये मानवाचे समाज, संस्कृती या सर्वांबद्दल अभ्यास केला जातो. आणि पुरातत्व विज्ञानीमध्ये जे फक्त अवशेष आहेत पहा, जे अवशेष किंवा पुरावे मिळालेले आहेत, तर उपकरण, त्याच्यानंतर मातीची भांडी असतील, मूर्ती असतील, त्याच्यानंतर खेळणे असतील, हाडे असतील, पशु, मानव, त्यांचे दात असतील, त्यांचे अन्न असेल, ह्या सर्वांचा अभ्यास या पुरातत्व विज्ञानीमध्ये केला जातो. आता इतिहास में समय की गणना किस प्रकार की जाती है. आता पहा, प्रत्येक समाज एवं संस्कृति के पास समय की गणना करने की अपनी प्रणाली रही है. प्रमुख घटनाएं जैसे किसी व्यक्ति विशेष का जन्म अथवा किसी शासक के शासन का आरंभ एक नए युग का आरंभ माना जाता है. आता इथं पण पहा, हे लाल जे हायलाईट करून दिलेलं आहे ते आपण लक्षात ठेवायचं. आता युग म्हणजे काय पहा, समय का एक निश्चित कालखंड. एक युग म्हणजे काय, तर एखाद्या वेळेचा एक निश्चित कालखंड आहे त्याला काय म्हटलं जातं, युग म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर पहा, ग्रेगोरियन कैलेंडर तिथि पत्र. इस कैलेंडर का उपयोग अब विश्व भर में होता है, जिसमें 365 दिन मिलकर 12 माह का निर्माण करते हैं. एवं प्रत्येक 4 वर्ष में एक अधिक वर्ष होता है. इस प्रकार शताब्दी वर्ष जैसे 1800, 1900, 2000 आदि सभी अधिवर्ष होंगे यदि वह 400 से विभाजित हो सकते हो. इसलिए दिए गए शताब्दी वर्षों में से केवल 2000 ही लीप वर्ष होगा. आता इथं पहा, लीप वर्षाची कन्सेप्ट सांगितलेलं आहे. 365 दिवस आणि आणखीन एक दिवस ॲड केला की काय असतं, लीप वर्ष असतं. ग्रेगोरियन जे कॅलेंडर आहे किंवा ग्रेगोरियन दिनदर्शिका आहे त्याच्यामध्ये एकूण दिवस किती असतात, 365 दिवस. आणि 4 वर्षानंतर पहा लीप वर्ष येत असतं, म्हणजे एक दिवस ॲड होतो, 366 दिवस. आणि त्याला जर 4ने भाग जात असेल त्या संख्येला तर ते काय असतं, तर लीप वर्ष असतं. आणि समजा हे असे 1800, 1900, 2000 असे जर संख्या असतील किंवा असे जर शतक दिलेलं असेल तर त्याला 400ने भागायचं आणि 400ने जर भाग गेला तर ते काय असतं, लीप वर्ष असतं. त्याच्यानंतर पहा, आता त्योहारों की तिथियों की गणना एवं मांगलिक कार्यों के लिए हिंदू, मुस्लिम, यहूदी, चीनी आदि अन्य तिथिपत्रों का भी उपयोग होता है. जसा ग्रेगोरियन कॅलेंडरचा उपयोग केला जातो पहा, तसेच विविध सण असतील किंवा तिथी गणना असेल आणि शुभ कार्यांसाठी मुस्लिम, हिंदू, यहूदी, चीनी यांच्या दिनदर्शिकेचा पण वापर केला जातो. आता पहा इथं कॉमन एरा. आता विश्वभर में
कॉमन एरा अथवा सीई कहा जाता है। आता हे सीई म्हणजे काय आपल्याला पहिला समजून घेऊ। पश्चिम में सामान्यतः ईसा मसीह के जन्म पूर्व से कैलेंडर का आरंभ माना जाता है। इस बिंदु से आगे के वर्षों की गणना की जाती है एवं इसे अंग्रेजी में एडी से इंगित किया जाता है। आता पहा एडी म्हणजे काय तर ॲनाडोमिनी आणि हा एक आहे लॅटिन शब्द आहे। आणि पश्चिमेकडे पहा येशू मसीह किंवा येशू ख्रिस्त असेल त्यांच्या जन्मापूर्वीचा जो जन्मानंतरचा जो कालखंड आहे तो काय केला जातो गणला जातो आणि तो एडी असा लिहिला जातो। आता आपलं 2000 किती चालू आहे 25 चालू आहे, पण ते पण लिहिताना त्याच्या आधी कोणता शब्द प्रयोग होणार एडी। पण येशू ख्रिस्ताच्या जो आधीचा कालखंड आहे तो कशाच्या स्वरूपात लिहिला जातो पहा BCE बिफोर कॉमन एरा। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये BC इथं काय दिलेलं आहे कॉमन एरा। CA म्हणजे काय कॉमन एरा। उदाहरणार्थ भारत 1947 में स्वतंत्र हुआ, इसे 1947 ई कभी कभी ई सन 1947 अथवा 1947 CE अंग्रेजी में लिख सकते हैं। आता एडी पण लिहिलं जातं आणि सीई पण लिहिलं जातं। हा 1947चा कालखंड कधीचा आहे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा। येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झालाय पहा 1। तर 1 पासून सुरुवात होते ती कशाची आहे तर फक्त साल 1 हे जे आहे ते येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान आहे पहा। आणि तिथून पुढेचा जो कालखंड आहे त्याला सीई पण लिहिलं जातं किंवा एडी पण लिहिलं जातं। आणि BCE म्हणजे काय बिफोर कॉमन एरा। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा जो कालखंड आहे त्याला कॉमन एरा असं संबोधलं जातं। आणि त्याच्या जन्माच्या आधीचा जो कालखंड आहे तो BCE स्वरूपात लिहिला जातो पहा। आणि BCEचा लॉंग फॉर्म विचारला जातो बिफोर कॉमन एरा। आता इथं पहा उदाहरण के लिए 560 सामान्य संवत पूर्व गौतम बुद्ध जिनके बारे में हम अध्याय 7 में जानेंगे। आता म्हणजे इथं 7व्या धड्यामध्ये याची माहिती दिलेली आहे। आता इथं BCE म्हणजे बुद्धांचा जन्म जो आहे तो ख्रिस्त जन्माच्या आधीचा आहे। म्हणजे तो कालखंड लिहिताना आपण काय लिहिणार आता सा.स.पू ह्याचा काय लॉंग फॉर्म काय येतो पहा सामान्य संवत पूर्व किंवा BCE अशा प्रकारे हे पण हा कालखंड लिहिला जातो। आता मांगलिक म्हणजे काय पहा अनुकूल अथवा भाग्य लाने वाला शुभ समय। उदाहरणार्थ एक मांगलिक सुरुवात म्हणजे जे शुभ कार्य म्हणजे आपण मुहूर्त ठरवून लग्न कार्य करतो वास्तुशांती करतो पहा। तर शुभ कार्यासाठी जो दिवस असतो किंवा शुभ कार्य ज्या क्षणाला आपण करतो त्याला काय म्हटलं जातं मांगलिक समय। आता इथं काय दिलेलं आहे पहा इथं कालगणना हिमयुग त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। कालगणनेचं इथं काय दिलेलं आहे 3 लाख वर्षापूर्वीची जी काय आहे कालगणना आहे ती दिलेली आहे। आता त्याच्यानंतर पहा पुढे महत्त्वाचं आता इस प्रकार की गणना सरल होती है परंतु इसमें एक समस्या रहती है। ग्रेगरियन तिथि पत्र में कोई भी वर्ष शून्य के रूप में चिन्हित नहीं किया गया है। वर्ष एक सामान्य संवत पूर्व के तुरंत बाद आता है। आता 2 सामान्य संवत पूर्व से लेकर 2 सामान्य संवत तक एक समय रेखा बनाइए। आता इथं काय दिलेलं आहे पहा आपण जर संख्या रेषा विचारात घेतली तर इथं काय काढतो आपण 0 काढतो आणि पहा प्लस म्हणजे धनसंख्या आपण 1 2 अशा स्वरूपात इथं काढतो। पण आणि जर मायनसमध्ये असेल तर इथं -1 -2 अशा प्रकारे आपण काढतो। पण ग्रेगरियन तिथीपत्रक किंवा ग्रेगरियन कॅलेंडरचा एक दोष म्हणजे काय पहा शून्य ही संख्याच त्यांनी काय केलेली आहे गृहीत धरलेली नाही। त्यांचं पहा इसवी सन 1 ला काय झालं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला मग त्याच्या आधीचा कालखंड डायरेक्ट इथं काय केला जातो पहा बिफोर कॉमन इरा BCE अशा स्वरूपात दर्शवला जातो। तिथे शून्य हा काय आहे गृहीतच धरलेला नाही ती एक काय आहे तिथे समस्या आहे। त्याच्यानंतर पहा पुढे आता इथं काय दिलेलं आहे इतिहास की समय रेखा एवं उसके स्त्रोत। आता इथं महत्त्वाचे काही काही कालखंड आहेत आणि त्याची माहिती दिलेली आहे पहा। तर अंतिम हिमयुग का अंत कधी झालेला आहे 12,000 सामान्य संवत पूर्वला। त्याच्यानंतर काय झालेलं आहे प्रथम स्थायी निवास व कृषी का आरंभ म्हणजे स्थिर माणूस स्थिर पद्धतीने राहू लागला किंवा शेतीची जी सुरुवात आहे ती कधी झालेली आहे 8,000 सामान्य संवत पूर्वला। त्याच्यानंतर पहा भारतीय उपमहाद्वीप में मिट्टी के बर्तन बनाने की तकनीक म्हणजे मातीची भांडी बनवण्याची जी कला आहे ती कधीची आहे पहा 6,000 सामान्य संवत पूर्व। सा.स.पू म्हणजे सामान्य संवत पूर्व। त्याच्यानंतर तांबे के प्रथम धातू कर्म का आरंभ तांब्याचा सर्वात पहिल्यांदा कधी उपयोग झाला पहा किंवा तांबे
सुरुवातीला कधी वापरण्यात आलं तर 4000 सामान्य संवत पूर्वला. त्याच्या दरम्यान काय घडले पहा, मेसोपोटेमिया संसार का प्रथम नगर. ज्या महत्त्वाच्या संस्कृती आहेत त्याच्यापैकी मेसोपोटेमिया ही एक संस्कृती आहे आणि तिथं काय झालेलं आहे, प्रथम नगर वसलेलं आहे ह्या 6000 आणि 4000च्या मध्ये. त्याच्यानंतर सिंधू सरस्वती सभ्यता. आता त्याच्यानंतर पहा पुढची संस्कृती आहे सिंधू संस्कृती. ती कधीची आहे, 4000 ते 2000 सामान्य संवत पूर्व यांच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर पहा ईसा का जन्म इथं मध्ये झालेला आहे आणि इथं काय आहे, अशोकाचा कधी आहे, येशूच्या जन्माच्या आधी अशोक आणि बुद्ध, हे फक्त लक्षात ठेवा. बुद्ध आणि अशोक यांचा जो जन्मकाल आहे तो कधी आहे, येशूच्या जन्माच्या आधीचा आहे. आणि आत्ता जे आहे 2000 सामान्य संवत, म्हणजे आत्ताचं जे आपण 2025 मध्ये जगतोय पहा, हे आपण ह्या कालखंडामध्ये आपण आता सध्या आहोत, 2000 सामान्य संवत. तर त्याच्यानंतर आता इस प्रकार की घटना को चिन्हित करने के लिए समय रेखा एक सुविधाजनक उपकरण हे. आणि ह्याच्यासाठी पहा, अशा प्रकारच्या घटना चिन्हांकित करण्यासाठी कालमापनाचा किंवा वेळेच्या रेषेचा उपयोग केला जातो. आता इथे दिले पहा, बुद्धांचा जन्म कधीचा आहे, 560 सामान्य संवत पूर्व. आणि ईसा मसीह का जन्म, बुद्धांच्या नंतर येशू मसीहचा जन्म झालेला आहे आणि 2000 सामान्य संवत, म्हणजे आपण आता सध्या या शतकामध्ये जगत आहोत. आणि इथं भविष्य म्हणजे आता जे काही हे 2000 संपेपर्यंत जे असेल ते सर्वाची गणना या 2000 सामान्य संवतमध्ये केली जाते. त्याच्यानंतर पहा आता शताब्दी म्हणजे पहा, यह किसी भी 100 वर्षों का कालखंड हे. शताब्दी म्हणजे 100 वर्षाचा कालखंड. त्याच्यानंतर सहस्त्राब्दी म्हणजे काय पहा, 1000 वर्षाचा कालखंड. जे IMP आहे तेवढंच आपण घेत आहोत. इतिहास के स्रोत. आता इतिहासाचे स्रोत कोणते आहेत पहा, कोई स्थान, व्यक्ती, लेख अथवा वस्तू जिसके माध्यम से हम अतीत की किसी घटना अथवा कालखंड से संबंधित जानकारी एकत्र करते हे. म्हणजे कोणतंही स्थान असेल, व्यक्ती असेल, लेख असतील, हे सर्व ज्याच्यातून आपल्याला भूतकाळाविषयी माहिती मिळू शकेल, हे सर्व कशामध्ये येतात, इतिहासाच्या स्रोतामध्ये गणले जातात. आता इतिहास के स्रोत क्या क्या आहे, आता त्या स्रोतांबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. आता त्याच्यानंतर पुढे पहा, आता इतिहासाचे स्रोत IMP चार्ट आहे, सर्वांनी काय करायचं आहे, अगदी व्यवस्थित करायचा आहे. आता हा चार्ट अभ्यासायचा कसा पहा, आता इथं साहित्यिक स्रोत दिलेला आहे, साहित्यिक स्रोत. आता इथं पर्पल कलरमध्ये दिलेलं आहे पहा. आता ह्या साहित्यिक स्रोतामध्ये काय काय येतं पहा, हे सर्व पर्पल कलरमध्ये दिलेलं आहे, हे सर्व साहित्यिक स्रोतामध्ये येतं. त्याच्यानंतर मौखिक स्रोत. आता इथं मौखिक स्रोतामध्ये आहे पहा, लोकसाहित्य, वंशावळी, आपण एक एक करून काय करू पाहू. तर पहा मौखिक स्रोत. आता मौखिक स्रोतामध्ये वंशावळी आहे, त्याच्यानंतर लोकसाहित्य आहे, भारतीय साहित्य. आता भारतीय साहित्यातून भारतीय इतिहासाबद्दल माहिती मिळते. त्याच्यामध्ये पहा वेद एवं इतिहास, कविता एवं नाटक, ऐतिहासिक लेख, कहानियों का संग्रह, वैज्ञानिक एवं तकनीकी लेख. त्याच्यानंतर विदेशी विवरण. आता भारतीय साहित्यामध्ये हे सर्व येतं पहा, हे 3 कोणते, वेद एवं इतिहास, कविता एवं नाटक, ऐतिहासिक लेख, कहानियों का संग्रह, वैज्ञानिक एवं तकनीकी लेख. त्याच्यानंतर यात्रा वृत्तांत, ऐतिहासिक वृत्तांत, हे विदेशी विवरण. आता पहा, जसे इतिहासाचे स्रोत आपले भारतीय साहित्य आहे, त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये जे विदेशी यात्री येऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या वृत्तांतामध्ये, यात्रा वृत्तांत असेल किंवा ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये भारताबद्दल किंवा इतिहासाबद्दल ज्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत, मग यात्रा वृत्तांत असेल, ऐतिहासिक वृत्तांत असेल, ह्याच्यातून पण आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. आता कलात्मक स्रोतामध्ये काय येतं पहा, चित्रकला असेल, मूर्तिकला असेल, पट्टिकला, पॅनल, हे सर्व 3 भाग कशामध्ये येतात, तर कलात्मक स्रोत आहेत, फक्त लक्षात ठेवा. आणि आता कलात्मक स्रोत, मग तुम्हाला काहीही विचारतील, चित्रकला, मूर्तिकला हे इतिहासाच्या कोणत्या स्रोतामध्ये येतात, आपण ह्याच्यावरची क्वेश्चन पण डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन एक्झॅक्ट विचारलेच कसे जातात हे कळेल. पण इतकं मात्र नक्की आहे पहा, CTETला तुम्हाला रट्टा मारून चालत नाही, कन्सेप्ट समजूनच घ्यावे लागतात. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला तर खूप सोपं आणि खूप जास्त मार्क्स मिळवणं खूप इझी आहे. त्यामुळं समजून घेण्यावर जास्तीत जास्त भर द्या. त्याच्यानंतर पहा उत्खनन. आता उत्खनन कशाचं केलं जातं पहा, मानव, पशु तथा पौधों के अवशेष, उपकरण एवं हथियार, मूर्तियाँ एवं आभूषण, मृदभांड एवं खिलोने, निवासस्थाने एवं शवाधान. आता पहा, जे त्या काळी
शव पुरले गेलेले आहेत, त्यांचे अवशेष मिळालेले आहेत. पुन्हा मातीची भांडी, मूर्ती, दागिने असतील, उपकरणे असतील, मानव, पशु आणि पौधे म्हणजे वनस्पती यांचे जे सर्व अवशेष हे हे सर्व कशातून मिळालेले आहेत तर उत्खननातून. म्हणजे उत्खनन पण काय आहे, इतिहासाचा मुख्य स्रोत आहे. आता पुरातात्विक स्रोतमध्ये काय येतं पहा, संरचना. मग स्मारक असेल, टिला स्मारक यांची जी संरचना आहे हे पुरातात्विक स्रोतामध्ये येतं. त्याच्यानंतर पहा, शिलालेख. इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे शिलालेख. आता शिलालेखामध्ये पांडुलिपी असेल, ताम्रपत्र असेल, सिक्के असतील. आता पांडुलिपी म्हणजे पहा हस्तलिपी. ताम्रपत्र म्हणजे तांब्याच्या किंवा भोजपत्रावर जे लिहिलं जातं किंवा कोरलं जातं त्याला ताम्रपत्र म्हणतात. आणि सिक्के, त्या काळचे जे नाणी आहेत हे सर्व कशामध्ये येतात तर शिलालेखमध्ये येतात. इतकं सगळं हा चार्ट तेवढा व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आता इतिहासकार. आता इतिहासकार जे इतिहास लिहितात त्यांना काय म्हटलं जातं, इतिहासकार म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आता अनुवंशिकी पहा. जीव विज्ञान की वह शाखा जो यह अध्ययन करती है कि किस प्रकार पौधों जानवरों या मनुष्य की कुछ विशेषताएं एवं गुण एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी तक पहुँचते हे. आता अनुवंशिकी पहा म्हणजे एका पिढीचे जे गुण आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात हे याचा अभ्यास या अनुवंशिकीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढे आता पुढे पहा तर आदिमानव को प्रकृति से अनेक चुनौतियों का सामना करना पड़ा. एक दूसरे की सहायता करने के लिए वे टोलियों अथवा समूहों में रहते थे. वे मुख्यतः आखेटे एवं खाद्य संग्राहक थे तथा भोजन एवं आश्रय की निरंतर खोज करते रहते थे. आता इथं कशाबद्दल माहिती दिलेली आहे, आदिमानवाबद्दल. आदिमानवांचं काय सांगितलेलं आहे तर सुरुवातीला त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यामुळे त्यांनी काय करत होते तर टोळी बनवून किंवा समूहामध्ये ते राहत होते. आणि ते आखेटक म्हणजे काय पहा, शिकारीवर. आखेटक म्हणजे शिकारी. तर त्यांचं जे भोजनाचं आता ते शिकारीतून जे काही शिकार केली जायची त्याच्यातून ते काय करायचे, अन्न ग्रहण करायचे. आणि भोजन एवं आश्रय की निरंतर खोज करते रहते ते. आणि फक्त भोजन म्हणजे अन्न आणि निवारा याच्यासाठी ते काय करायचे, भटकत राहायचे. त्याच्यानंतर पहा पुढे, हमारे आदि पूर्वजों के प्राकृतिक तत्वों को लेकर कुछ निश्चित ही विश्वास थे. संभवतः उनकी मरणोपरांत जीवन को लेकर भी कुछ धारणाएं थी. आता मरणोपरांत जीवन म्हणजे काय पहा, मृत्यू के बाद का जीवन. पहा जे आधीचे जे मानव होते, आधी किंवा पूर्वज जे आहेत आपले, त्यांचा मरणोपरांत जे मरणानंतरचे जे जीवन आहे त्या सर्व गोष्टींवर काय होता, विश्वास होता. आता पहली उपज. आता इथं मध्ये काय दिले पहा, एक लंबे समय में पृथ्वी की जलवायु में अनेक परिवर्तन आए हैं. एक समय पृथ्वी पर बहुत ठंड थी एवं इसका एक बड़ा भाग हिमाच्छादित था, इसलिए इसे हिमयुग कहा जाता है. आता इथं काय सांगितलेलं आहे पहा, तर पृथ्वी आणि जलवायू म्हणजे पृथ्वीचं जे हवामान आहे त्याच्यामध्ये काय होत गेलं, परिवर्तन होत गेले. आणि एका वेळी काय होतं, पृथ्वी काय होती तर खूप थंड आणि हिमाच्छादित होती. आणि त्यामुळे त्या युगाला काय म्हटलं जातं तर हिमयुग म्हटलं जातं. आणि हिमयुगचा कालखंड काय दिलेला आहे पहा, हिमयुगाचा 1,00,000 वर्षापासून 12,000 वर्षापर्यंत हा जो कालखंड आहे तो हिमयुगाचा कालखंड गणला जातो. त्याच्यानंतर इसके उपरांत मानव के लिए जीने योग्य परिस्थितियों में सुधार आया. विश्व के कई हिस्सों में उन्होंने एक स्थान पर बसना तथा अनाज उगाना प्रारंभ कर दिया. उन्होंने गाय, बकरी आदि जैसे जानवरों का घरेलूपण भी आरंभ कर दिया. आता इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे बघा, तर हिमयुगाच्या नंतर म्हणजे काय झालं पहा, तर परिस्थिती सुधारू लागली. आणि पहिला जो मानव होता तो भटकत राहायचा, तो काय झाला तर तो एका ठिकाणी काय त्याने राहण्यास सुरुवात केली. का राहण्यास सुरुवात केली पहा, तर ते शेती करू लागला. पिकांचं संगोपन कसं करायचं किंवा शेतीशी संबंधित माहिती त्याला ज्ञात झाली किंवा माहितीबद्दल त्याला नॉलेज मिळालं आणि तो काय करू लागला तर एकाच ठिकाणी वस्ती करून करू लागला, राहू लागला. आणि तो शेती करता करता पहा पशुपालन पण करू लागला. आणि त्याच्यामध्ये तो गाय, बकरी हे जे जनावरे आहेत, गाय, बकरी, कुत्रा असेल. आता हे पण लक्षात ठेवा, माणसाने पाळलेला पहिला पाळीव प्राणी कोणता आहे, कुत्रा आहे. तर गाय, बकरी या सर्वांना काय करू लागला तो तर पाळू लागला. त्याच्यानंतर पुढे आता जैसे जैसे समुदायों का विकास हुआ, समाज जटिल होता गया. सरदार अथवा
मुखियों लोगों के कल्याण के लिए उत्तरदायी थे एवं सभी सामूहिक रूप से सामुदायिक कल्याण के लिए कार्य करते थे. आता कल्याण म्हणजे काय पहा, स्वास्थ्य, समृद्धी आणि भलाई. पल्ली म्हणजे काय, एक छोटी बस्ती अथवा छोटा गाव. पल्ली म्हणजे काय, एक छोटासा वस्तीचा समूह किंवा गाव, त्याला पल्ली असं म्हटलं जातं. तर जसजसा पहा समाजाचा विकास होत गेला तसं काय झालं, तर लोकांच्या कल्याणाबद्दल काय जागरूकता निर्माण झाली आणि त्याच्यासाठी सामूहिक उत्तरदायित्व कोण असायचा, तर मुखिया, त्या गावाचा जो प्रमुख असायचा तो काय होता, तर लोकांच्या कल्याणासाठी उत्तरदायी होता. आता पल्लीचा आपण अर्थ पाहिलं. पल्ली म्हणजे काय, तर एक छोटा वस्ती समूह किंवा छोटेसे गाव. त्याच्यानंतर आता इथं काय झालेलं आहे, हा धडा संपलेला आहे. आता चौथ्या धड्यामध्ये आपण काय काय पाहिलं बघा. कालमापन पाहिलं, त्याच्यानंतर आदिमानवाशी संबंधित थोडीफार माहिती पाहिली, त्याच्यानंतर इतिहासाचे स्रोत पाहिले. आता त्याच्यानंतर पुढचा धडा आहे 5 नंबरचा. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 2 धडे तर ॲटलिस्ट कव्हर करूया. भारत अर्थात इंडिया. आता भारताबद्दल आपल्याला इथं माहिती पाहायची आहे. नेहमीप्रमाणेच पुन्हा एखाद्या कोटेशनने धड्याची सुरुवात झालेली आहे. तर भारत में प्रारंभिक काल से ही आध्यात्मिक और सांस्कृतिक एकता स्थापित हो गई थी, जो हिमालय और 2 समुद्रों के बीच इस महान मानवता की जीवनधारा का अभिन्न अंग बन गई. कुणाचं आहे, तर श्री अरविंद यांचं हे काय आहे, वाक्य आहे. आपलं धड्याचं नाव काय आहे पहा, भारत अर्थात इंडिया. चॅप्टर क्रमांक 5, NCERT 6वी. आता इथं काय दिलेलं आहे, अरबी समुद्र, बंगाल की खाडी. फक्त भारताबद्दल पहा, इथं हिंदुकुश पर्वत आहे, हिमालय आहे, भारतातील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या दिलेल्या आहे. इथं सिंधू आहे, झेलम आहे, चिनाब, रावी, सतलज, व्यास, सरस्वती आणि ही सिंधू पहा इथं अशी वाहत गेलेली आहे. हा जो भूभाग दिसतोय हा प्राचीन भारताचा आहे. त्याच्यामध्ये गंगा नदी इथं वाहते पहा, यमुना इथं वाहते, त्याच्यानंतर चंबळ इथं आहे, नर्मदा, तापी, त्याच्यानंतर इकडं गोदावरी आहे, इथं कृष्णा आहे, इथं महानदी आहे, त्याच्यानंतर इथं ब्रह्मपुत्र आहे, इकडं आहे कावेरी. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे पहा, निवासी. निवासी म्हणजे काय, निवासी या शब्दाचा अर्थ वे लोक जो एक स्थान विशेष में रहते हे, म्हणजे तिथे जे आधीपासून राहत आहेत त्यांना काय म्हटलं जातं, निवासी समजलं जातं. भारतीयों ने भारत नाम कैसे दिया. आता भारत देशाचं नाव भारत हे कसं पडलं ह्याच्याबद्दल या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. तर पहा, ऋग्वेद भारत का सबसे प्राचीन ग्रंथ है. IMP वाक्य आहे, तर 4 वेद आहेत त्यापैकी ऋग्वेद हा भारत का सबसे प्राचीन ग्रंथ है. त्याच्यानंतर सप्त सिंधु अर्थात 7 नदियों की भूमि है. सिंधु शब्द सिंधू से आया है, जिसका आशय सिंधू नदी या सामान्यतः एक नदी से हे. आता भारताचा उल्लेख सप्त सिंधू प्रदेश असाही केला जायचा. तर सप्त सिंधू म्हणजे काय, 7 नद्यांच्या भूमीचा समूह. आणि सिंधू हा जो शब्द आहे तर हा कुठून आलेला आहे, तर सिंधू या शब्दापासून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ काय होतो पहा, सिंधू नदी. त्याच्यानंतर पुढे किंवा सिंधू नदीने व्यापलेला प्रदेश. त्याच्यानंतर पुढे आता महाभारत में भारतवर्ष तथा जम्बूद्वीप शब्द का प्रयोग किया गया है. महत्त्वाचं वाक्य आहे. महाभारत याच्यामध्ये भारतवर्ष तथा जम्बूद्वीप शब्दाचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. पहिला शब्द भारतवर्ष स्पष्ट रूप से समूचे उपमहाद्वीप के लिए प्रयुक्त हुआ है और इस ग्रंथ में अनगिनत नदियों और लोगों के नाम सम्मिलित है. भारतवर्ष से आशय भरत के देश से है. भरत वह नाम है जो सर्वप्रथम ऋग्वेद में उल्लेखित हुआ था. वहाँ इसका अभिप्राय लोगों के एक प्रमुख वैदिक समूह से है. बाद के साहित्य में विभिन्न महाराजाओं के लिए भरत नाम उल्लेखित हुआ. दुसरे शब्द जम्बूद्वीप. आता इथं भारतवर्ष, आता या नावाबद्दल माहिती दिलेली आहे. तर ऋग्वेदामध्ये पहा, भरत नावाचा जो राजा होता त्याचा उल्लेख आढळतो आणि त्याच्यानंतर जे राजे होऊन गेले तर त्यांच्यासाठी पण भरत या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांचा जो समूह आहे त्याला भारतवर्ष असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा शब्द जम्बूद्वीप. आता याच्याशी संबंधित माहिती, तर दुसरे शब्द जम्बूद्वीप से आशय जामुन वृक्ष के फल के द्वीप से है. यह वास्तव में भारत में पाया जाने वाला एक सामान्य पेड़ है जिसे जामुन वृक्ष, मालाबार प्लम या जामुन वृक्ष आदि भी कहते हैं. आगे जम्बूद्वीप भारतीय उपमहाद्वीपीय का पर्याय बन गया. आता जम्बूद्वीपचा अर्थ दिलेला आहे. आता जम्बूद्वीप म्हणजे पहा, जामुन म्हणजे काय, जांभूळ. जांभूळ हे फळ देणारं किंवा हे फळ असणारं किंवा ह्या फळाची झाडे असणारे जो द्वीप आहे त्याला जम्बूद्वीप म्हटलं जातं. आणि जम्बू या जामुन म्हणजेच पहा जांभूळ वृक्ष. एवढंच फक्त लक्षात
ठेवा. आणि जांभूळ वृक्ष आढळणारे जो द्वीप आहे तो म्हणजे जम्बू द्वीप. आता त्याच्यानंतर पुढे, उनमें से एक में उन्होंने उसी नाम जम्बू द्वीप का संपूर्ण भारत का वर्णन करने के लिए उपयोग किया है। उस समय इसमें आज के बांग्लादेश, पाकिस्तान और साथ ही अफगानिस्तान के भाग सम्मिलित थे. आता हा जे जम्बूद्वीप हा जो शब्द प्रयोग केला जातो भारतासाठी, त्यावेळच्या भारतामध्ये भारत हा देश पण होताच, त्याचबरोबर आताचं सध्याचं पहा, बांगलादेश, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, हे आता भारतापासून अलग झालेले आहेत. तर बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि भारत या चारींचा जो समूह असेल त्याला एकत्रितरित्या जम्बूद्वीप असं म्हटलं जायचं, IMP आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं पण काय दिलेलं आहे पहा, तर महाभारत में सूचीबद्ध कुछ क्षेत्रों को दर्शाता मानचित्र. आता महाभारतामध्ये भारताचे जे जे क्षेत्र ज्यांचा उल्लेख आहे त्या सर्वांना दर्शवणारा हा नकाशा आहे. त्याच्यानंतर इथं आहेत पहा, महत्त्वाची जी स्थानं आहेत महाभारतामध्ये उल्लेखित असलेली ती सर्व इथं दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे आता विष्णू पुराण. आता कुछ शताब्दियों के बाद भारतीय उपमहाद्वीप के लिए सामान्यतः भारत नाम का प्रयोग किया जाने लगा. उदाहरण के लिए एक प्राचीन ग्रंथ विष्णु पुराण में हम पढ़ते हैं. हे पण लक्षात ठेवा बरं का, एखादा म्हणजे असं CTETला अशी काही वाक्य पण आलेली आहेत आणि ही वाक्य कोणत्या ग्रंथातील आहेत वगैरे असा पण प्रश्न विचारलेला आहे. आता विष्णु पुराण त्याच्यामधलं काय दिलेलं आहे पहा, उत्तरीयत समुद्रस्य हिमाद्रेश्चे दक्षिणम वर्ष तद भारत नाम वह देश जो भारत के उत्तर में और हिमाच्छादित पर्वत के देश में हे उसे भारत कहते हैं. भारताचं वर्णन ह्या विष्णू पुराणामध्ये हे अशा स्वरूपात केलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काय दिलेला आहे पहा, वह देश जो समुद्र के उत्तर में और हिमाच्छादित पर्वत के दक्षिण में हे उसे भारत कहते हैं. असा देश जो समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाच्छादित जे पर्वत आहेत त्यांच्या दक्षिणेला आहे त्याला काय म्हटलं जातं, भारत म्हटलं जातं. उत्तरीयत समुद्रस्य हिमादेशचे दक्षिणम वर्ष तद भारत नाम. त्याच्यानंतर यह नाम भारत आज भी प्रयोग में है. उत्तर भारत में इसे सामान्यतः भारत लिखते हैं जबकि दक्षिण भारत में प्राय भारतम लिखते हैं. आता उत्तर भारतामध्ये भारताला भारत असंच लिहिलं जातं, पण दक्षिण भारतामध्ये भारताला भारतम असं लिहिलं जातं. त्याच्यानंतर पहा, आता ही सर्व जी माहिती आहे आपले जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळी माहिती आहे. ॲज इट इज काही स्टेट बोर्डशी मिळती जुळती पण माहिती दिलेली आहे, पण खूप सारी माहिती तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, पहिल्यांदाच वाचत असाल, त्यामुळे तुम्हाला NCERTचे पुस्तक करणे मस्ट आहे CTETची जर तुम्ही तयारी करत असाल तर. त्याच्यानंतर पुढे जे जे महत्त्वाचं आहे ते तर आपण कवर करतोयच. तर संविधान पहा, किसी देश के आधारभूत सिद्धांतों और कानूनों को बताने वाला प्रलेख भारतीय संविधान 1950 में लागू हुआ. इसका अध्ययन आप कक्षा 7 में करेंगे. आता इथं काय पहा, संविधानाचा अर्थ पहा काय दिलेला आहे, जे एखाद्या देशाचे जे आधारभूत सिद्धांत आहेत त्यांना दाखविणारा किंवा त्या कायद्यांना मांडणारा जो ग्रंथ आहे त्याला संविधान म्हटलं जातं. आणि भारतीय संविधान आहे त्याची अंमलबजावणी कधी झालेली आहे, 1950ला. आता विदेशियोने इंडिया नाम कैसे रखा. जसं भारताला भारत हे नाव आहे तसंच इंडिया असंही म्हटलं जातं. आणि हे कुणाकडून मिळालेलं नाव आहे, जे परदेशीय आहेत किंवा परदेश लोक आहेत त्यांच्याकडून भारताला इंडिया हे नाव मिळालेलं आहे. आता ते नाव कसं मिळालं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. विदेशियों में सर्वप्रथम प्राचीन ईरान फारस के निवासियों ने भारत का उल्लेख किया था. 6वीं शताब्दी सामान्य संवत पूर्व एक फारसी सम्राट ने सैन्य अभियान आरंभ किया और सिंधु नदी के क्षेत्र जिसे सिंधु कहा जाता था पर नियंत्रण किया. अतः यह कोई आश्चर्य नहीं है कि अपने प्रारंभिक लेखों और शिलालेखों में फारसियों ने भारत को हिंदू या हिंदू से निर्दिष्ट किया था, जो उनकी भाषा में सिंधु का रूपांतरण था. आता इथं काय काय दिले पहा, तर महत्त्वाचं तर पहिल्यांदा तर इराण म्हणजेच त्याला फारस असंही म्हटलं जातं. तर इराणचे जे निवासी आहेत त्यांनी भारताचा उल्लेख भारत असा केलेला आहे. त्याच्यानंतर एका फारसी सम्राटाने काय केलं तर सैन्य अभियान सुरू केलेलं आहे आणि त्यावेळी सिंधू नदीचं जे क्षेत्र आहे त्याला पण सिंधूच म्हटलं जायचं. तिथं त्या फारसी सम्राटाने काय केलेलं आहे, आक्रमण केलेलं आहे किंवा नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. आणि त्यामुळे फारसी लोकांनी भारताला हिंदू अशा प्रकारची नावे दिलेली आहेत. आणि हिंदू हे नाव कशाचं आहे पहा, तर सिंधू या शब्दाचं काय आहे, रूपांतरण आहे. त्यांना सिंधू हा शब्द व्यवस्थित उच्चारता येत नव्हता, त्यामुळे ते त्याला सिंधूऐवजी हिंदू म्हणू लागले आणि तेच नाव प्रचलित झालं. इन्हीं फारसी स्त्रोतों के आधार पर प्राचीन यूनानियों ने इस भाग को इंडोई अथवा इंडी के नाम दिया था. इन्होंने हिंदू शब्द के पहले अक्षर ह को
हटा दिया क्योंकि यह अक्षर यूनानी भाषा में नहीं था. आता हे झालं फारसी, त्यांनी सिंधूचं हिंदू केलं. पण त्याच्यानंतर पहा जे युनानी आहेत, आता युनानी म्हणजे कोण आहे तर इराण इराकमधील जे आहेत, तर त्यांनी काय केलं तर इंडोई आणि इंडिके हे नाव दिलं आणि त्यांनी हिंदू या शब्दातून हा शब्द हटवला आणि तिथं ऐवजी ते हिंदूऐवजी इंदू म्हणू लागले. का? कारण हे अक्षर त्यांच्या भाषेमध्ये अंतर्गत किंवा अंतर्भूत नव्हते. त्यामुळे सिंधूचं काय झालं पहा हिंदू झालं आणि हिंदूचं नंतर काय झालं इंडोई किंवा इंडिके. त्याच्यानंतर रूपांतर पहा सिंधूचं हिंदू झालं, हिंदूचं इंदू झालं आणि ईचं पण ई झालं पहा इ. त्याच्यानंतर पुढे आता जुआन सिंग, पूर्व में इसे हियन सांग उच्चारित किया जाता है, ने 7वीं सामान्य संवत में चीन से भारत की यात्रा की. उन्होंने भारत के कई भागों का भ्रमण किया, विद्वानों से मिले, बौद्ध ग्रंथों को एकत्रित किया और 17 वर्ष बाद चीन वापस लौट गए. वहाँ उन्होंने संस्कृत से चीनी भाषा में उन पांडुलिपियों का अनुवाद किया जो वह अपने साथ ले गए थे. आगे आने वाली शताब्दियों में कई अन्य चीनी विद्वानों ने भी भारत का भ्रमण किया. आता चीनमधून पहा पहिल्यांदा भारतामध्ये जो यात्री आलेला आहे परदेशी यात्री, त्याचं नाव काय आहे जुआन सिंग आणि त्यालाच पहा पूर्वेकडे काय म्हटलं जातं ह्युआन सांग असंही म्हटलं जातं. 7व्या शतकामध्ये तो भारतामध्ये आलेला आहे आणि तो भारतामध्ये किती वर्ष राहिला आहे तर टोटल 17 वर्ष राहिलेला आहे. भारत भ्रमण त्याने केलेलं आहे, बौद्ध ग्रंथाबद्दल त्यानं माहिती अभ्यासलेली आहे आणि ज्यावेळी तो परत गेला तर त्यानं काय केलं पहा तर पांडुलिपी म्हणजे ज्या हस्तलिपी आहेत त्याचं त्यांनी काय केलेलं आहे संस्कृतमधून चीनी भाषेमध्ये काय केलेलं आहे त्याने अनुवाद केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या पण चीनी यात्री, कारण पहिला चीनी यात्री आहे जो भारतामध्ये आला 7व्या शतकामध्ये, त्यामुळे हा खूप IMP आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक आणखीन चीनी यात्री आलेलं आहे पहा, त्याचं नाव आहे तियन जू. को सिंधू से लिया गया था परंतु इस शब्द को, आता पहा इथं यात्री नाही तर शब्द आहे पहा सॉरी, तर एक अन्य चीनी शब्द तियनजू को सिंधु से लिया गया था परंतु इस शब्द को स्वर्गतुल्य स्वामी के रूप में भी समझा जा सकता है. यह बताता है कि चीनियों का बुद्ध की भूमि के रूप में भारत के प्रति कितना सम्मान था. आता भारताला काय चीनी लोक समजायचे बुद्धांची भूमी आणि ते त्या स्वरूपात त्यांना आदर द्यायचे. आणि एक चीनी शब्द आहे पहा तियनजू, हा काय आहे तर सिंधू इथून घेतलेला आहे आणि याचा अर्थ होतो स्वर्गतुल्य स्वामी. त्याच्यानंतर आता इथं आपले काय झालेले आहेत पहा 5 धडे म्हणजे NCERT आपण पुस्तक चालू केलेले पहिले 3 धडे भूगोलाशी संबंधित आहेत. आता ते धडे पण कव्हर केलेले आहेत. ज्यांनी बघितले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. तुम्हाला NCERT चे जो फोल्डर आहे NCERT बुक म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला ते 3 टॉपिक दिसतील. आणि आता इतिहासाशी संबंधित आपण हे 4था आणि 5वा धडा किंवा 4था आणि 5वा चॅप्टर आपण इथे कव्हर केलेला आहे. इथून पुढचे धडे असतील मी आता डेली लेक्चर देण्याचा नक्की प्रयत्न करेन पहा, कारण मी पण KVSची तयारी करत आहे. त्यामुळे आणि KVSची एक्झाम पण 10 तारखेलाच आहे, 10 जानेवारीला. त्यामुळे हार्डली फक्त 30 दिवस आहेत. त्यामुळं थोडासा गोंधळ होत आहे, पण शक्यतो मी माझ्याकडून व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही काय करा, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला आणखीन जास्त आणि चांगल्या प्रकारे चॅनलवर काम करण्यासाठी मला पण प्रोत्साहन भेटेल आणि चांगले आणि दर्जेदार व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. यातून पहा तुम्ही एवढं जरी केलं तर तुम्हाला खूप मोर दॅन सफिशियंट आहे. अगदी तुम्हाला 60 मार्क आहेत इतिहास आणि भूगोल आणि अध्यापनशास्त्र पण आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला याचे PDF हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करा. तिथं तुम्हाला प्रश्नपत्रिका असतील किंवा जे आपले NCERTचे व्हिडिओ किंवा आणखीन कोणते आपण जे व्हिडिओ घेऊ CTETशी संदर्भात त्या सर्वांचे PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवर भेटून जातील. तर चालेल, थँक्यू.